एक एक लोटांगणे जाती, निर्मळ चित्ते झाली नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई, नाचती वैष्णव भाई रे, होतो जय जयकार गरजत अंबर, होतो जय जयकार, होतो जय जयकार गरजत अंबर, मातल हे वैष्णव वीर रे, तुका म्हणे सोपी केली पायवाट, तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे, खेळ मांडियेला वाळवंटी. हे सगळे जायचे रोज, शनिवारी सहभोजन असायचं, आणि ते सहभोजनातनं आले की घरची सगळी माणसं पाण्याच्या घागरी येऊन उभी, आधी दाराबाहेर आंघोळी करा मग या, पाप करून आले तिकडे एकत्र जेवल्यामुळे, आंघोळी करा मग या. सगळे सांगायचे सावरकर आमच्या घरचे लोक आंघोळी करायला लावतो तो जेवून गेलं की. सावरकरांचं म्हणणं इतकंच छान होतं, काळजी करू नका. का? एक घागरभर पाण्यात सगळ्यांची मैत्री जमत असेल तर ती स्वस्त आहे, पण ईश्वराच्या दारामध्ये आपण खरंच एक आहोत ही आपली बडबड नको, हा आचार पाहिजे, हा आचार पाहिजे. आणि सावरकर तिथे रत्नागिरीत राहून जे मार्गदर्शन करत त्याच्यात नथुरामला थोडी ती बुद्धी यायला लागली. कारण रत्नागिरीत सावरकर असताना हेकडे गांधींची वक्तव्य येत होती. भगतसिंगांनी जेव्हा आपलं क्रांतिकार्य केलं, भगतसिंगांचं क्रांतिकार्य म्हणजे त्यांनी त्या असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट केला. अजून महात्माजी भगतसिंगाबद्दल काहीच बोललेले नाहीत. पण नंतर थोड्या दिवसांनी झाली गोष्ट अशी की बळवंत गोखटे नावाचा एक क्रांतिकारक उभा राहिला. त्यांनी हॉटसन नावाच्या एका इंग्लिश साहेबाला गोळ्या घालून मारला आणि काँग्रेस अधिवेशनात गांधीजी व्याख्यान करताना बोलले, भगतसिंगांची कौतुक झाल्यामुळे पुढे हे पाप फोफावत आहे. एका वाक्यात त्यांनी बरंच काही सांगितलं. भगतसिंगाचंही पापच म्हणायचं आहे आणि त्याची कौतुक झाल्यामुळे गोखटेंनी हॉटसनला गोळ्या घातल्या ही पाप होत आहेत. भगतसिंगांनी केलेल्या उद्योगाची कौतुक केल्यामुळे ही पाप फोफावत आहेत. कल्पना करा, महात्माजींनी त्यांच्या व्याख्यानामध्ये शिवाजी राजे आणि राणा प्रतापांना सुद्धा मिसगायडेड म्हणजे वाट चुकलेले देशभक्त असं नाव दिलंय, कारण त्यांनी तलवार घेतली. शत्रूशी हिंसात्मक युद्ध नकोच. गांधींचा सातत्याने आग्रह एकच होता, निशस्त्र आत्मिक युद्ध करता आलं पाहिजे. सावरकर त्याला सारखं उत्तर देत, अहो वाघासमोर गायीनं कसं काय आत्मिक एकदा युद्ध करायचं ते एकदा मला सांगा तरी म्हटलं. तिथं तुम्ही काय जे काही सांगताय ते कसं पटावं माणसाला, कसं पटावं म्हणजे काय? अहो काय 1924-25 साली तुम्हालाच ते हे झालं ना, काय अपेंडिक्स, आंत्रपुच्छ, आणि असा आजार झाल्यावर 1926 साली त्याच्यावर गांधींनी ऑपरेशन करून घेतलं स्वतःच. आता हे कसं काय अहिंसेत बसवायचं ऑपरेशन? तुम्ही म्हणता की ते पण मग आंत्रपुच्छाचे ते रोगाणू त्यांना सुद्धा जीवच होता बिचाऱ्यांना. मग त्यांच्या जीवाना जगण्यासाठी मी माझा जीव देईन म्हणजे अशी तिथं दाखवायला पाहिजे ना. लढाई तुम्ही केल्याच्याबद्दल वाईट नाही, मग चुकीचं बोलू तरी नका ना म्हणले. मग आत्यंतिक हिंसा टाळण्यासाठी केलेली अल्पहिंसा याला अहिंसा म्हणतात. सगळा देह मरायच्या ऐवजी इतकं कापल्यानंतर देह वाचला तर ते कापणं ही अहिंसा होते. एवढ्यासाठी देह मरू दिला ही हिंसा का अहिंसा?
पिसाळलेले कुत्रे साबरमतीत त्रास देऊ लागले. पोलिसांनी उद्योग सुरू केला, गोळ्या घाला कुत्र्यांना. कुत्र्यांपेक्षा हे जास्त जोरात रडायला लागले. नको नको. खरा सत्याग्रही या रस्त्याने कधी जाणार नाही. सावरकरांनी त्याच्यावर लेखच लिहिला होता. खरी गोष्ट आहे. प्रत्येक सत्याग्रहीने त्या कुत्र्याच्या समोर जाऊन बसावे आणि त्याला सांगावे, कुत्रोजी तुम्ही चावता हे काही चांगलं नाही. मी तुम्हाला काहीही त्रास देणार नाही. उलट तुम्ही मला चावला तर तुम्हाला बाकीच्यांना चावण्यासाठी मी तुम्हाला मोकळं सोडील. पण माझ्या आत्मत्यागाचे तुम्ही काहीतरी जाण ठेवली पाहिजे. काय गाढवासारखं तुमच्या काही बोलण्याला अर्थ आहे का? म्हणले अहिंसा कोणाला मान्य नाही असं नाही, पण याला नाही अहिंसा म्हणत, याला नाही अहिंसा म्हणत. गांधीजींची अहिंसा त्याच्याही पुढे उडी मारणार होती, त्याच्याही पुढे उडी मारणार होती. त्यांनी सांगितलं सर्व सत्याग्रही लोकांनी कलकत्त्यामध्ये आपले भारताच्या स्वातंत्र्याचे सगळे सैनिक म्हणजे हे काय सत्याग्रही अटकेत पडले, तर त्यांना भयंकर अत्याचार होत आहेत. तेव्हा प्रत्येकानं सत्याग्रह्यांनी आपल्या खर्चाने कलकत्त्याला जावे, मोर्चा काढावा आणि त्या बंदीगृहासमोर उभं राहून सरांनी घोषणा द्याव्यात, बंद्यांना सोडा. सावरकर म्हणाले मग पुढं काय होईल? म्हणजे आता ओरडलो पुढं. त्यांनी लाठी हल्ला केला तर तिथे वीरपणाने त्यांचा मार खाणं हे सत्याग्रहाला शोभतं. मग मार खाऊन जर म्हणले मारायचंच होतं, मग कलकत्त्याला कशाला जायचं? मग हा आपला आत्महत्या म्हणजे आपला आत्मत्याग विफल नाही का जात? आत्मत्याग कधीच विफल जात नाही. या वाक्यानं काय करायचं तेच कळलं नव्हतं. मग आत्मत्याग विफल जात नसेल तर मग आपण प्रत्येकाने विहिरीच्या काठीवर उभं राहूया, गळ्यात एक धोंडा मारूया, तिथनं ओरडूया कलेक्टरच्या नावाने, बंद्यांना सोडा आणि उडी मारूया. तेच होईल ना परिणाम जो व्हायचा आहे तो. त्यांचा मार खाऊन दाखवणं ही कुठली आत्मत्यागाची व्याख्या? शत्रूला जास्त त्रास व्हायला पाहिजे, मला कमीत कमी त्रास व्हायला पाहिजे, तो मला जास्तीत जास्त त्रास होऊन शत्रू सुरक्षित राहील. हा कशासाठी मार्ग चाललाय? हा कशासाठी? पण सावरकरांना त्याही काळामध्ये फारसं काही योगदान मिळालं नाही. अशा काळामध्ये नथुराम चिडचिडा व्हायचा. सावरकर यतीनदास नावाचा एक क्रांतिकारक भगतसिंगाबरोबर तुरुंगात होता. या यतीनदास नावाच्या क्रांतिकारकांनी अन्न पाणी सोडलं आणि अधिकाऱ्याविरुद्ध बंड उभं केलं की आम्हाला तुम्ही चांगलं अन्न देत नाही, आम्ही तुरुंगात राहणार नाही. यतीनदास 16 वर्षाचा होता. यतीनदासाच्या पोटात अन्न गेलं पाहिजे डॉक्टर येण्याच्या आत. 32 दिवस यतीनदासांनी उपोषण केलं होतं. डॉक्टर जेव्हा सरकारी येणार होते तेव्हा लाहोरच्या तुरुंगात यतीनदासला 16 वर्षाच्या पोराला 4 पोलिसांनी उचलून दवाखान्यात आत नेला. त्याचे हातपाय तडफडताना बांधण्यात आले आणि त्याच्या नाकामध्ये नळ्या टाकल्या दूध आत ओतण्यासाठी, कारण तोंड बंद केलं होतं पोरानं. नाग दाबलं तो तोंड उघडेना. नाग दाबल्यावर तो मरेलची शक्यता होती, त्याला मारायचा नव्हता. डॉक्टरी तपासणीमध्ये त्याच्या पोटात अन्न आहे, आम्ही काही त्रास देत नाही हे सिद्ध करायचं होतं. नाकात नळ्या टाकल्या, भाता 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 दूध ओतलं, ते पोटात गेलं नाही, ते हृदयात पसरलं, सगळं काळं निळं पडलं अंग. आणि अशा भयानक अवस्थेत 5.5 तास तडफडून यतीनदास मेला. डॉक्टरांनी यतीनदास मेला हे सिद्ध केल्यास जाहीर केल्यानंतर यतीनदासाचं प्रेत सगळे लाहोरची माणसं दारात येऊन उभी होती. प्रेत जर बाहेर आणून आम्हाला दिलं नाही तर सगळ्या तुरुंगातल्या लोकांची प्रेत करू, ही भाषा होती सेवा बाहेरच्या लोकांची. सरकारला यतीनदासाचं प्रेत द्यावं लागलं. ते प्रेत आगगाडीतनं त्याच्या जन्मगावी नेण्याच्या वेळेला प्रत्येक रेल्वे स्टेशनवर तीर्थयात्रेची काय गर्दी असेल अशी नागरिकांची गर्दी होती त्या प्रेताचं दर्शन घ्यायला. यतीनदास अमर रहे म्हणून घोषणा चालली होती लाहोर पासून सगळ्या पंजाबमध्ये आणि भारतामध्ये. प्रत्येक जण सांगत होता महात्माजी यतीनदासावर एक अग्रलेख लिहा. यंग इंडिया आपलं दैनिक आहे. नाही लिहिला लेख. यतीनदास तुमच्याच रस्त्याने गेला होता उपोषणाच्या, पण नाही लिहिला लेख. लेखामध्ये इतकंच लिहिलं यतीनदास काही तसा गुन्हेगार नव्हता. म्हणजे जे हातगाडीवाले सुद्धा प्रशस्तीपत्रक मिळू शकता आमच्याकडच्या. तो गुन्हेगार नव्हता हे काही तुम्ही प्रशस्तीपत्रक देताय आम्हाला? यतीनदासाबद्दल एक अग्रलेख लढणाऱ्या महात्मा गांधींच्या यंग इंडियामध्ये
2 महिने फक्त गेले असतील यतींदास संपल्यानंतर. चंद्रशेखर आझाद संतापले होते या सगळ्या प्रकारामुळे. त्यांनी उद्योग असा केला की इंग्रजी आयर्विन नावाचा साहेब आगगाडीत येणार होता. त्या आगगाडीच्या रुळाखाली बॉम्ब ठेवला होता. लांब चंद्रशेखर आझाद थांबले होते. तिथनं अशी कळ दाबली की बॉम्ब उडणार. त्याच्याबरोबर अख्खा डबा उडाला असता त्या इंग्रजी साहेबाचा. कारण तो अधिकारी या सगळ्या हाल करण्याच्या कारणीभूत होता आयर्विन. आयर्विनची आगगाडी आली. चंद्रशेखर आझाद कळ दाबण्यासाठी थांबले होते, पण धुकं पसरलं होतं सकाळचं. लक्षात आलं नाही. कळ दाबली गेली. आयर्विन होता त्याच्या पुढचा डबा उडाला. साहेब सुरक्षित राहिला. पण बॉम्ब कोणासाठी होता हे कोणालाही कळलं. देशभर या विषयाची चर्चा झाली आणि यंग इंडियामध्ये आयर्विन साहेब अपघातातून बचावले म्हणून अभिनंदनाचा अग्रलेख आला. काही माहित नाही हो नवीन काळातल्या पोरांना इतिहासाची. आणि दुर्दैव ते आहे की हे सगळं आजही त्यांना वाचायला उपलब्ध आहे. आपण ते उपलब्धच केलं नाही. सरकारने ते आम्हाला उपलब्धच होऊ दिलं नाही दुर्दैवाने. हे एकदा पाहिल्यानंतर माणूसाची तळपायच्या टाळक्यात जाते हो. हे काय चाललंय? यतीनदासाचं तुम्हाला कौतुक नाही, आयर्विन वाचला म्हणून त्याचं कौतुक. नथुराम चिडल्यानंतर सावरकरांना विचारतो, सावरकर हे काय चाललंय? म्हटले, बाबा लहान आहेस, एवढ्यात तापू नकोस, एवढ्यात तापू नकोस. अरे कवळा तू बाळ राजा शांतीने वाग जा. कवळा तू बाळ राजा शांतीने वाग जा. क्रांतीची घेई दीक्षा मृत्यूची त्या सजा. क्रांतीची घेई दीक्षा मृत्यूची त्या सजा. वाघाशी झुंज आहे अग्नीशी झुंज आहे नाही रे ही मजा. कवळा तू बाळ राजा शांतीने वाग जा. कवळा तू बाळ राजा शांतीने वाग. डोक्यात काही राग घालून घेऊ नको. शांत राहा, शांत राहा, शांत राहा नथुराम. नंतर नथुरामच्या वडिलांची बदली पुण्याला झाली. आता ही माणसं सगळी पुण्याला आली. पुण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये नथुरामजी जाऊ लागले. सगळेच भाऊ जाऊ लागले. इतकंच नव्हे तर आणखीन एक थोडासा बारकावा सांगतो. पुण्यातल्या सगळ्या स्वयंसेवकांचे गणवेश शिवून देण्याचं कॉन्ट्रॅक्ट नथुरामने मिळवलं होतं. त्यांचं कपडे शिलाईचं दुकान फडतरी चौकात पुण्यामध्ये. म्हणजे स्वतःचा एक उदरभरणाचा वेगळा व्यवसाय त्यांनी स्वतःचा घेतला. आणि आता ठरवलं एक दैनिक काढायचं. आपले विचार प्रसवून करण्यासाठी काहीतरी दैनिक पाहिजे. हिंदू राष्ट्र अग्रणी नावाचं दैनिक काढलं आणि स्वतः ते त्याचे संपादक झाले. यासाठी अनेक लोकांकडनं त्यांनी आर्थिक मदत मिळवली. छापखान्याचा सुद्धा मोठा खर्च उभा केला. यामध्ये एक मोठे सहकारी त्यांना मिळाले. त्यांचं नाव नाना आपटे. त्यांचं मूळ नाव नारायण आपटे. नारायण आपट्यांचंही मी नाव मुद्दाम घेतो. याचं कारण असं की गांधीवध अभियोगामध्ये हे दोघंही फाशी गेलेत, फक्त नथुराम नाही. नथुराम आणि नाना आपटे दोघांना फाशी झाली आहे. कित्येक माणसं हळहळली होती. एका माणसासाठी एकाने फाशी जावं ठीक आहे हो. एका माणसासाठी दोघं का? असं असताना सुद्धा एका माणसासाठी दोघं का? याचं पत्रकारांना नथुरामने दिलेलं उत्तर पत्रकारांनी छापलं. ते म्हणले नथुराम तुरुंगात सुद्धा इतके हसून आम्हाला उत्तर द्यायचे. ते काय म्हणले, ईश्वराला सुद्धा कळलं समानता असली पाहिजे का. नाही, गांधीजी 80 वर्षाच्या घरात होते, त्यामुळे आम्ही 40-40ची 2 असं घेतलं त्याने बॅलन्स करण्यासाठी. तुम्हाला सांगतो, फाशी सोनवल्यानंतर हा विनोद करू शकणारा माणूस. फाशी सोनवल्यानंतर चेहरे बघण्यासारखे असतात एकेकाची. जागचा उठून उभं नाही राहू शकत, पायातली शक्ती करते. इतके शांतपणे पत्रकारांची विनोद करत आहेत की अशी शक्यता जास्त आहे. म्हणजे 40-40ची 2 घेऊन ती हिशोब केला म्हणजे त्याच्यात पूर्ण याचा त्याचा. पण माणसं विचारतात, अरे माणसा तुला काही वाटतंय की नाही जीवाला? का वाटावं, कसं वाटावं? 1940चा संग्राम नथुरामनी स्वतःच्या वक्तव्यात सांगितला आहे. 1940 साली जपानशी युद्ध सुरू झालं, जर्मनशी युद्ध सरलं. कोणाचं? इंग्रजाचं. इंग्रजाचं त्यांच्याशी युद्ध चालू असताना आता इंग्रज अडचणीत आहे, त्याचा फायदा घेऊ, आपण आंदोलन करून उभं राहू. प्रत्येक जण सांगतोय. गांधीजी म्हणतात मला प्रकाश दिसत नाही. तुम्ही आंदोलन करायला तयार नव्हता.
जेव्हा 41 साली सुभाषबाबू निसटले, त्यांच्याकडे पोहोचले, इकडं कळलं त्यांनी आझाद हिंद फौज नावाची फौज उभी केली आहे. आता ती घेऊन ते भारताकडे यायच्या रस्त्यावर आहेत. आणि 42ला आंदोलन सुरू झालं. चले चा 40 साली गांधीजींनी व्याख्यान दिलं होतं की शत्रू अडचणीत असताना आपण फायदा घेणं चांगलं नाही. 42चं काय लव्ह स्टोरी 1942. मग 42 मध्ये शत्रू तितकाच अडचणीत होता तुर्त. मग कशाला आंदोलन घेतलं? करेंगे या मरेंगे, चले जाओ. चले जाओ आंदोलन उभं राहताना सगळ्यांना कारण नक्की दिसत होतं की या सगळ्या प्रकारात आधी जर सुभाष येऊन उभा राहिला तर लोकांना कळेल त्याच्यामुळे झालं. आणि आम्ही इथं बसून काहीच केलं नाही असं जे लोक म्हणतील. काहीतरी करायला हवं. 42ला आंदोलन सुरू, 43ला सगळे काँग्रेसचे नेते तुरुंगात. इंग्रज सरकार आहे ते काय आपलं गव्हर्नमेंट आहे सगळ्यांना बाहेर ठेवून त्यांची पेपरात फोटो द्यायला. 43ला सगळे तुरुंगात. हे सगळे सुटले 44ला. आणि 44ला सुटताना सगळ्या नेत्यांनी माफीपत्र लिहून दिलं आणि सांगितलं इंग्रज जपान बरोबर जे युद्ध खेळतोय त्या युद्धाला भारत समर्थन देईल. ह्या मुद्द्यावर तर सुटला तुरुंगातनं साहेब. मग कशाला दुसऱ्याच्या माफीपत्राच्या उठाठेवी करतात? तुम्ही माफीपत्रच केलं. तुम्हाला इंग्रजाशी पूर्ण असहकार करायचा होता. पण जपानच्या युद्धात भारत सहकार करेल या मुद्द्यावर सह्या करून बाहेर आलो आपण 44च्या तुरुंगातनं. आणि मग मात्र 45ला मागणी केली गेली. पाकिस्तान बॅरिस्टर जिनांची मागणी होती. गंमत बघा, बॅरिस्टर जिना आणि मुस्लिम लीग काँग्रेसला हिंदू म्हणत होते आणि काँग्रेस स्वतःला निधर्मी म्हणवत होती. मुस्लिम लीग म्हणायची हे काँग्रेसवाले सगळे हिंदू आहेत आणि काँग्रेस म्हणायची आम्हाला धर्म नाही. धर्म नाही म्हणजे यांचा पक्षपात सगळ्यामध्ये. आणि आम्हाला हिंदू काँग्रेस बरोबर राहायचं नाही म्हणून खरी मुस्लिम लीगची स्थापना केली. आता सत्य आणि विसंगती लक्षात ठेवा. बोलणं आणि कृती यातली, बोलणं आणि कृती यातली लक्षात ठेवा. विसंगती कशी असते? नेहरू आणि गांधीजी म्हणतात धर्म महत्वाचा मानून त्याच्यावरती काही उभं राहणं धर्माधिष्ठितपणा हा आधुनिक विचाराला मारक आहे. आम्हाला तो आवडत नाही म्हणून आम्हाला भारत धर्मनिरपेक्ष करायचा आहे. टेक द पॉइंट. धर्माधिष्ठित असणं हे शोभत नाही म्हणून भारत धर्मनिरपेक्ष करायचा आहे. पण जो धर्माच्या वरच पक्ष उभा आहे त्याला तुम्ही मान्यता देताय. जे राष्ट्र धर्माच्याच तत्वावरती उभं राहणार आहे त्यालाही तुम्ही मान्यता देताय. तुम्ही धर्मनिरपेक्षता आम्हाला शिकवता, तिकडे नाही कोणी शिकवत. आम्हाला कशाला धर्मनिरपेक्षता शिकवायची? पूर्ण धर्म आम्हाला हिंदुस्थानात राहायचं नाही म्हणून आम्हाला मुसलमानांचं वेगळं राष्ट्र पाहिजे असा जिनांचा स्वच्छ आग्रह होता. आणि मुद्दाम लक्षात ठेवा, सांगतो थोडी इतिहासाची पानं नीट चाळा. भारतामध्ये मतदान घेतलं. भारतात 14 कोटी मुसलमान होते. तुम्ही मत द्यायचंय पाकिस्तान योग्य आहे का नाही. व्होट. मुद्दाम सांगतो काँग्रेसचा इतिहास या पुस्तकातला पुरावा घेऊन सांगतो 14च्या 14 कोटी मतं पाकिस्तानच्या बाजूला पडलेली होती. लक्षात घ्या, जेव्हा या देशातला एक नागरिक दुसऱ्या देशासाठी मतदान करतो तेव्हा घटनेप्रमाणे त्याचा या देशातला मताचा अधिकार संपतो. तुम्ही व्होटच केले दुसऱ्या देशाला हो म्हणून. हे एका LLB वकिलाला कळतं. पण बॅरिस्टर असलेले महात्माजी या निर्णयाच्या विरोधात आले आणि भारतात राहणाऱ्या मुसलमानांचा मताचा तोच अधिकार राहील हे मान्य केलं. इतकंच नव्हे तर नेहरू आणि वल्लभभाई पटेल म्हणत होते की मतदारसंघ तयार करताना प्रांतप्रमाणे मतदारसंघ करा. म्हणजे पावस मतदारसंघ हा एक घ्या, रत्नागिरी मतदारसंघ हा एक घ्या. तसं नाही म्हणले, आता धर्मावर मतदारसंघ करा म्हणजे व्होट बँक पक्की होईल. मुस्लिम मतदारसंघ वेगळा करायची परवानगी या लोकांनी इंग्रजांना काढली आहे. असा वेगळा मतदारसंघ दिला. हे जे काही होतं ते समोर दिसत असताना कोणी मान्य करायला तयार नव्हतं. महात्माजींची त्याच्या पुढची उडी सांगतो ज्याला माझ्याकडे फार चांगला पुरावा आहे.
तो पुरावा असा की आसाममध्ये किंवा गुवाहाटीमध्ये कित्येक देवळामध्ये जाताना मुसलमानांना आपण परकेवत असं वाटू नये, ह्यासाठी त्यांनी तिथल्या पुरोहिताला गाठून संस्कृत मंत्राबरोबर कुराणाची सुद्धा काही आयतं देवळात म्हणा असा आग्रह केला आणि म्हणायला लावली, लक्षात ठेवा. पण या आग्रहासाठी कुठल्याही मशिदीत भगवद्गीतेचा अध्याय म्हणा हे म्हणायला गांधींची तयारी नव्हती. पक्षपात या शब्दाचा हाच अर्थ असतो सर. इतकंच नव्हे तर एकमेकांचे शब्द एकमेकांना घेतले पाहिजेत, यासाठी बिर्ला भवनातल्या गांधींच्या भाषणाची आजही ध्वनिफीत आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एकमेकांचे शब्द वापरताना असेही शब्द वापरायला हरकत नाही. बादशाह राम आणि बेगम सीता. ओ बादशाह राम आणि बेगम सीता. मग ठीक आहे, वल्लभभाई म्हणले हेही आपण मान्य करूया. मग म्हणा मौलाना आझाद ऐवजी पंडित आझाद. ते कसं काय जमायचं? त्याहून पुढची गोष्ट अशी झाली की सरदार वल्लभभाई पटेलांनी नवीन स्वातंत्र्याचे ठराव मांडताना आपल्या देशामध्ये गाय ही पवित्र मानली जाते, गायीच्या वंशाची हत्या माझ्या देशात होऊ देणार नाही, म्हणून गोवध बंदी नावाचा कायदा करा असं घटनेत कलम आलं. लक्षात घ्या, संसदेतल्या कुठल्याही लोकांनी याला विरोध केला नाही. गांधींचं यंग इंडिया या त्यांच्या वृत्तपत्रात आलेला अग्रलेख आहे. गोवध बंदी आपण करणं ही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे. मुसलमानांना गाय कापाविषयी वाटते, आपण त्यांचं स्वातंत्र्य कसं मारणार? म्हणजे हिंसाच झाली. दुसऱ्याला जबरदस्तीनं ऐकायला लावणं आपलं ही. दिस इज द पॉलिसी ऑफ गांधी. लक्षात घ्या, मुसलमानांना काय हवं ते द्या. हिंदूंची सातत्याने गळचेपी, सातत्याने गळचेपी. असं कसं करतात? आणि त्याहून दोन अजून भयानक गोष्टी लक्षात ठेवा. बॅरिस्टर जिनांनी अफगाणच्या अमीराला पत्र लिहिलं की इंग्रजाविरुद्ध तुम्ही स्वारी करून भारतात या, आम्ही सगळे मुसलमान तुम्हाला मदत करतो आणि अफगाणच्या अमीराचं राज्य आपण भारतावर प्रस्तुत करूया. काही प्रॉब्लेम नाही ना, आम्ही आहोत नाही इथे इंग्रजाला हाकलायला. इंग्रजाला हाकलून अफगाणचं राज्य आलं पाहिजे देशात. आणि जिना साहेब आमंत्रण करणार हे. मग जिनांनी आमंत्रण करताना महात्माजींना त्याची कल्पना दिली की मी असं असं आमंत्रण करतोय की आपल्याला मदत मिळू शकेल अफगाणची, पण अट पुढची अशी राहील. याला उत्तर देताना गांधींनी स्वच्छ सांगून टाकलं, नाही हरकत काही नाहीच आहे, याला हरकत तर नाहीच आहे. उलट या हिंदुस्थानातले सगळे हिंदू आणि शीख संपले आणि फक्त मुसलमान उरले तरी मी त्याला चांगलं स्वराज्य मानेन, कारण ते मुसलमान भारतीय असतील. दिस इज द स्टेटमेंट ऑफ महात्मा गांधी. दंग्यामध्ये किंवा दंगलीमध्ये हिंदू कधीच मुसलमानांना विजय करू शकणार नाहीत. त्यामुळे माझं हिंदूंना शिखांना आग्रहाचं म्हणणं आहे की वीरोचित मृत्यू न मरा, म्हणजे अहिंसेनं. आपले भाईबंद मेले याच्याबद्दल राग मानू नका, कारण करता तो आपण निमित्त. काय काय व्याख्यान आहे हो. नोआखाली म्हणले सुरावर्दीचे मोपल्यांच्या सगळ्यांच्या बंडाचे हिंदूंवर कितीही अत्याचार झाले, यांचं नेहमीच म्हणणं हिंदूंनी रागवायचं नाही. आणि मुसलमानाबद्दल इतकं काही झालं तर, इतकं काही झालं तर तुम्हाला सांगतो 1900 साली इथे पुढच्या जेव्हा काश्मीर वाचवायचा होता, नीट ऐका, काश्मीरावर टोळीवाल्यांचं आक्रमण झालं. आलं. काश्मीरला राजे हरिसिंग होते, डोगरा. त्यांनी पंडित नेहरूंना विनंती केली, भारताची सेना आमच्याकडे पाठवा, भारतीय सेना आमच्या इथे पाठवा, काश्मीर वाचवा. तो पंडित नेहरूंपासून या सगळ्यांनी अट घातली, हरिसिंह आम्ही सेना पाठवू, पण आता तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल आणि शेख अब्दुल्लाच्या हातात काश्मीर द्यावं लागेल. का 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 याचं कारण महात्माजींनी पटकन सांगून टाकलं की काश्मीरातली बहुसंख्याक लोकसंख्या मुसलमानांची असल्यामुळे तिथे हिंदू राजा असणं बरं नाही ना. मग वल्लभभाईंनी लगेच प्रतिवाद केला होता. हैदराबादमध्ये 90% लोकसंख्या हिंदूंची आहे, निजामाला खाली उतरायला सांगा, निजामाला खाली उतरायला सांगा. गांधींचं दुसऱ्या दिवशी एक इंडियात पत्र, माझ्या तत्वात ते बसत नाही, माझा आतला आवाज ते सांगत नाही. हा जो आतला आवाज प्रकरण आहे, किती ठिकाणी हा आतला आवाज त्रास देतो यांचा. म्हणजे यांचा आतला आवाज ते नाही सांगत त्यांना त्याच्यामध्ये.
एवढं प्रकरण. आणि मुळात गोष्ट अशी होती, मग सेना कशाला पाठवायच्या? आपण अहिंसेबद्दल बोलतोय ना, मग उलट आपण प्रयोग करायला पाहिजे होता की टोळीवाल्यांबद्दल लढायचं, सैन्य कशाला, सत्याग्रही पाठवूया. कशाला तोफा पाठवायच्या, चरखे पाठवूया, तकड्या पाठवूया, सीमेवर बसून आपण सूत कातत राहूया. बघा आमच्या शांत बसण्याचा परिणाम होतो का नाही तुमच्यावरती. कशाला बॉम्बचे गोळे त्यांच्यावर टाकताय, कापसाचे गोंडे टाकूया, तुम्ही पण सूत काढा. ही चेष्टा ते पण प्रयोगच करायचा ना. मग बंदुका विना विजय मिळवता येतो हे सिद्ध करायला तुम्हाला चान्स दिलाय आता. मग अशा वेळेला मिलिटरी घुसवा काश्मीरात आणि टोळीवाल्यांना गोळ्या घालून मारून टाका. ह्या गोष्टीला अहिंसा मानणारे नेहरू कसे काय मान्य होतात? अहिंसा मानणारे गांधी कसे काय मान्य होतात? याचं कारण सगळ्यांनी एकच काढलं होतं की सेना घुसवल्या तरी चालतील, असं औदार्य हरिसिंगासाठी नव्हे, तर ते काश्मीर आता शेख अब्दुल्लाला मिळणार आहे. हे औदार्याचं कारण झालं. हे औदार्याचं कारण झालं. आणि मग मात्र डोकं चिडलं, ते चिडलं आणि डोकं फिरलंच. अनेकांनी त्याच्या वेडेपणाबद्दल नथुरामला सांगितलं होते, नथुराम डोक्यात राग घालून काही करू नको. का वेडेपणा करतोस? तर म्हणला आता डोक्यात राख घालून काहीतरी करणं मला भाग आहे. हे आता सहन नाही होत आहे, हे आता सहन नाही होत आहे. कारण काँग्रेसने त्यांची निवडणूक 45 ची 46 ची लढवताना 50 वेळा आपल्याला आश्वासन दिलं, आम्ही देशाचे तुकडे करणार नाही, आम्ही जिनाचं ऐकणार नाही, आम्ही बॅरिस्टर जिनाला भीक घालणार नाही, आम्हाला निवडून द्या तरच देश अखंड राहील. महात्माजी 46च्या निवडणुकीमध्ये प्रत्येक व्यासपीठावर उभारून भाषण करत होते, देशाचे तुकडे झाले तर आधी माझ्या देहाचे तुकडे होतील, त्यावरच परत देशाचे. यांच्यावर विश्वास ठेवून मतदान झालेलं आहे. यांच्यावर विश्वास ठेवून मतदान झाल्यानंतर इतका जर विश्वासघात करून आता देश तोडणं ही आवश्यकता आहे अशी यांची जर भाषणं सुरू होणार असतील तर या लोकांना त्यांच्या निसर्गदत्त मृत्यूंनी मरू देणं हा अपमान आहे. अशी माणसं भारतातली माणसं टिकून धरतात, हा भारतीयांचा अपमान मला सहन होत नाही. अरे पण तू मरशील याचं काय? मी कशाला मरीन, मी कशाला मरीन? कारण भारतीय तत्वज्ञान मी आत्मा आहे असं आहे. तो अनादी आहे, तो अनंत आहे, पुन्हा जन्माला येऊन पुन्हा पुढच्या कामाला लागेन. कारण सावरकर त्यासाठी आत्मबल नावाची कविता देत होते. अनादि मी अनंत मी, अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला, अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, अनादि मी अनंत मी, अनादि मी. शब्द फार गोड आहेत. अट्टहास करीत जयी धर्मधारणी, मृत्यूसीच गाठ घालू मी घुसेरणी, अग्नि जाळी मजसी ना खडग छेदितो, घेऊन मला ढाड मृत्यू पळत सुटतो, खुळारी पू तया स्वये, खुळारी पू तया स्वये, मृत्यूच्याच भीतीने भिवू मजसिये, भिवू मजसिये, भिवू मजसिये, अनादि मी अनंत मी, अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, अनादि मी. मनाचा निश्चय होत गेला, होत गेला. आणि एकच सांगतो, जर तुम्हाला खरंच पुस्तक ते खरं वाचायचं असेल, अनेकांना माहीत असेल अनेकांना नसेल, तर मुद्दाम वाचा. नथुरामची जबानी ज्याच्यामध्ये शब्द शब्द दिली आहे त्या पुस्तकाचं आजही नाव आहे 55 कोटीचे बळी. हे पुस्तक जरी गोपाळ गोडशाने लिहिलं असलं तरी त्यातलं प्रत्येक छेदक आणि वाक्य त्या काळातल्या न्यायाधीशांनी त्यांच्या पुस्तकात काय लिहिलं त्याचे उतारे छापलेले आहेत. त्याच्यात गोपाळरावांची फार कमी वाक्य आहेत. आणि तुम्हाला त्या उतार्यांची मूळ पुस्तकं पाहिजे असतील तीही पुण्याला उपलब्ध होतील. कारण न्यायमूर्ती खोसला, न्यायमूर्ती अच्छरूराम आणि आणखीन भंडारी न्यायमूर्ती होते, 5 जण आणि वर एक चीफ जस्टिस. जवळजवळ 6 लोकांचं त्या ठिकाणी न्यायमूर्ती मंडळ होतं. या प्रत्येकानं रिटायर झाल्यानंतर किंवा काही काळाने ह्या सगळ्या आठवणी लिहिल्या आहेत.
भंडारी साहेब तर स्वतः आठवणी लिहिताना लिहितात, नथुराम जेव्हा लाल किल्ल्याच्या त्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं राहून बोलत होता, हे न्यायाधीशांनी म्हटले, कादंबरी नाही, जो न्यायाधीश ते ऐकत होता. ते म्हणतात, नथुराम असं काही बोलत होता की अख्ख्या भरलेल्या त्या न्यायालयाच्या माणसांच्या अंगावर रोमांच उभे राहत, घळघळा अश्रू येत, खुनके आणि उसासाने न्यायालय भरलेलं असे. हे सगळं ऐकून झाल्यानंतर यातलं एकही वाक्य अतिरंजित नथुराम बोलत नसे आणि सगळ्या जस्टिस मंडळाला खात्री होती, या क्षणाला आम्ही जर निर्णय लोकांवर सोपवला तर सगळ्यांनी नथुरामला फक्त निर्दोषच सोडला असता. जस्टिस भंडारी यांचं वक्तव्य आहे त्यांच्याच पुस्तकातलं. अच्चलूराम नावाचे न्यायमूर्ती होते, ते तर महाराष्ट्रीयन पण नव्हे, दक्षिणी होते. ते स्वतः सांगतात, हा माणूस मॅट्रिक नापास आहे, याच्यावरती विश्वास बसत नाही. या माणसाचं बोलणं नेमके पण लक्षात घ्या, ज्या वेळेला न्यायालयामध्ये तुम्ही निवेदन करता त्यातली काही वाक्य जर तुम्ही खोटी बोलला असाल तर ते न्यायालय अमान्य करतं. पुढच्या परिशिष्टामध्ये ते करावं लागतं की हे वाक्य आम्हाला मान्य नाही कारण ती खोटी आहेत. नथुरामच्या वक्तव्यातलं एकच वाक्य फक्त न्यायालयाने अमान्य केलं, बाकी सगळी वाक्य हा खरं बोलतोय असं कपूर आणि अच्चलूराम दोन्हीही आयोगांनी मान्य केलं की हा काहीही खोटं बोलत नाही. आणि नथुरामने कारण हेच सांगितलं की 46 साली मुस्लिम लीगनं जेव्हा नक्की केलं की आपल्याला फाळणी घ्यायची हातात, या फाळणीमध्ये महत्वाचं काम असं करायचं होतं, सिंध आणि पंजाबच्या बाजूला जी रेघ मारली गेली होती सिंधू नदीच्या पलीकडची, तिकडचे सगळे हिंदू इकडे निघून यायला हवेत, हे त्यातली खरी गोष्ट होती. ती भूमी फक्त मुसलमानांची राहायला हवी होती. मग यासाठी उपाय, तिथले हिंदूंनी त्यांची जमिनी, त्यांची शेतं, त्यांचे वाडे, त्यांचे दागिने, त्यांचे बँक बॅलन्स स्वतःच्या कष्टाने कमावलेले होते. तुम्ही म्हटलात म्हणून घरं सोडून निघून जावी, याला हिंदू तयार नव्हते. आता उपाय एकच होता, दंगा, दहशत. आणि 15 ऑगस्ट 47 पूर्वी जवळजवळ 6 महिने डायरेक्ट ऍक्शन म्हणून जिनाने जाहीर केलं. अधूनमधून नथुरामजी दिल्लीला जात हे प्रकार पाहिला, अधूनमधून पुण्याला येत. पुण्याला ही 4 भावंड जेवत असताना अचानक याच्यावरती चर्चा